की, भारत माता की, भारत माता की। सन्माननीय व्यासपीठ, आपल्या सर्वांच्या लाडके असणाऱ्या प्रिन्सिपल सौ रेणुका सिंग मॅम, त्याचबरोबर संपूर्ण शिक्षक वृंद असतील आणि माझ्या बाल मित्रांनो, काय कौतुक करायचं तुमचं, त्याला मला शब्द अपुरे पडतात। श्री शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूल असेल, ज्युनियर कॉलेज असेल आणि आपल्या सर्वांच्या लाडक्या सिंग मॅम असतील, त्यांनी आज मला कृतकृत्य केल्याची भावना निर्माण केली। मॅम जीवनामध्ये खूप काही करेल, येणाऱ्या काळामध्ये या शरीराच्या मार्फत आपल्या देशाचं खूप काही करेल, पण आज माझ्या जीवनातील सर्वात अनमोल क्षण जो मी कधी विचारही केला नव्हता असा मला जगायला भेटलाय। लेकरांनो, तुम्ही जीवनात खूप काही कराल, बंगले बांधताल, गाड्या घेताल, खूप प्रतिष्ठा मिळवताल, पण ज्या क्षणाला तुमच्या या पवित्र हातातून अनगिनत जीवांनी ज्या झेंड्यासाठी आपल्या प्राणाचं बलिदान दिलं, तो झेंडा जसं आपल्याला फडकवण्याचं भाग्य लाभतं ना, तो तुमच्या माझ्या जीवनातील सर्वात मेमोरेबल मोमेंट, अविस्मरणीय क्षण मला आपण जगायला दिला। आपलं जितके आभार मानावे तेवढे कमी आहेत। माझ्या अगोदर येणाऱ्या वक्त्यांनी, मग वैभव असेल, सिद्धी असेल, मॅम असतील, जगताप मॅम असतील, सर्वांनी खूप चांगल्या प्रकारे प्रजासत्ताक दिनाचं महत्व सांगितलं। मी त्यामध्ये माझा वेळ न खर्च करता मला तुम्हा सर्वांकडून एका प्रश्नाचं उत्तर हवंय। मी स्टोरी सांगतो, या हिरोचं नाव आपण सांगावं, आणि जर याचं उत्तर आपल्याला येत नसेल तर आपले राष्ट्रभक्ती कुठेतरी कमी आहे हे आपण समजायला हवं। कान देऊन ऐका लेकरांनो, ही गोष्ट आहे स्वातंत्र्यपूर्व काळातील। एका मुलाच्या घरी वर्षश्राद्धाचा कार्यक्रम चालू होता। त्याचे मित्र आले धावत, अरे तू काय करतो, चल आपल्याला उद्या आपल्याला काय करायचंय, आपल्याला रॅली काढायची, भारत छोडो आंदोलन गांधीजींनी पुकारले, आपल्याला त्याला सपोर्ट करायचंय। इयत्ता 7वीत असणारा हा मुलगा, त्याचे सवंगडी, त्यांनी लाडू तयार करत होता घरात, ते सगळे बाजूला ठेवले आणि चौकात गेले। जळगाव बाजार नाव असलेल्या चौकामधून त्यांची रॅली सुरू झाली। बालमित्रांनो, पूर्वी हा झेंडा हातात घेणं देखील शक्य नव्हतं, त्यावरही किती बंदी। आणि या 7वी 8वीतल्या असणाऱ्या मुलांनी, 15 मुलांनी, त्यामध्ये 4 मुली होत्या आणि 11 मुलं, यांनी रॅली काढली आणि जळगाव बाजार ते पोलीस कोठडी तिथपर्यंत ते जात होते आणि अंग्रेज भारत छोडो, हमारी मिट्टी छोडो अशी घोषणा देत होते। जात असताना ज्यावेळेस तिथं पोलीस स्टेशनच्या पाशी आले तर त्यांना बॅरिगेड्स लावून अडवण्यात आलं आणि सांगण्यात आलं, तुमच्या हातातला झेंडा बाजूला फेका आणि तुम्ही आल्या पावले परत निघून जा। त्यावेळेस त्यांच्यातला एक चिमुकला पुढे येतो, म्हणतो, तुम्ही आमचा भारत सोडा, तुम्ही तुमच्या देशात निघून जा। आणि त्यांच्यामध्ये वादावादी निर्माण होती। त्यावेळेस तिथला पोलीस अधिकारी म्हणतो, तू निघून जातोय का, तुम्ही निघून जा, पण कोणी हटत नाही। शेवटी तो पोलीस अधिकारी, बालमित्रांनो, आपल्या हातात असणाऱ्या पिस्तुलीने 2 आकाशात गोळ्या मारतो, तरी देखील या लेकरांचा किंचितही पाऊल मागे पुढे होत नाही। शेवटी तो म्हणतो, तुम्ही मारत नाही, तुम्ही मानत नाही तर मी तुमच्यावर फायर करेन, आणि रिअलनी तो इंग्रज अधिकारी त्या लेकरांवर फायर करतो। आता फायर केल्यावर आकाशात एखादी गोळी मारली, सगळी गर्दी नाहीशी होती, पण त्यातला एकही लेकरू पाठीमागे गेलं नाही। तुमच्या माझ्यासारखे फ्रीडम फायटर्स तिथे उभे होते, चिमुकले। शेवटी त्याने जी गोळी मारली त्या इंग्रज अधिकाऱ्यांनी, ती गोळी त्या चिमुकल्याच्या मांडीला घासून गेली आणि तो चिमुकला पुढे येऊन म्हणतो, अहो नेम तरी नीट लावा, नेम पण तुम्हाला लावता येत नाही का। आणि तो क्रूर असणारा इंग्रज अधिकारी मग भरदार असलेली ती पिस्तुलाचा धाव त्या चिमुकल्याच्या हृदयाच्यावर घाव करतो आणि त्या चिमुकल्याच्या हृदयामध्ये गोळी लागता क्षणी तरी देखील तो झेंडा सोडत नाही। आजही त्या चिमुकल्याचं भव्य दिव्य स्मारक आपल्या पुण्यामध्ये स्थापन करण्यात आलं आणि तुमच्याच वयाचा असणारा 8वीतला आपल्या देशासाठी प्राणाची आहुती देणारा कोण असेल सांगा बरं, त्याचा आपल्याला धडा देखील होता। बरोबर, काय नाव त्यांचं, शिरीष कुमार, काय नाव। मग अशा चिमुकल्यांनी आपल्या देशासाठी प्राणाचं बलिदान दिले। इयत्ता 8वी मध्ये असणारा एक चिमुकला, त्याला कळालं की रे बाबा, आपल्या ठिकाणी ज्यावेळेस आंदोलन करण्यात आले की भारत सोडा म्हणून सगळे एका ठिकाणी जमले आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांनी पाहिलं तर काय काय लोकांना धावता येईना, त्यांच्यावर निर्दयीपणे गोळीबार करण्यात आला। काय काय लोक धावता धावता विहिरीमध्ये पडले,
काय काय लहान मुलं चिमुकले तिथंच मरण पावले. तो मुलगा तिथं गेला, रक्ताळलेली माती आपल्या हातात घेतली आणि म्हणाला, मी उभ्या आयुष्यासाठी माझ्या सर्वस्वाचा त्याग करन. जोपर्यंत इंग्रजांना या भारतातून धुडकून लावत नाही तोपर्यंत मी जीवनाचा कोणताच उपभोग घेणार नाही. आणि शेवटीही त्याने आपल्या भारताच्या स्वातंत्र्यासाठी फाशीपर्यंत गेला. त्यांचं नाव काय? भगत सिंग. कौतुक आहे तुमचं. तुम्हाला आपल्या फ्रीडम फायटर्स बद्दल असणारं प्रेम आज आम्हाला पाहायला भेटलं. त्याचबरोबर लेकरांना आता काय करायचंय दादा? आता आम्हाला कुठे जाऊन कुठे काय गोळीबार करायचंय का? कुठे जाऊन आम्हाला कोणाला नाही. आता तुमच्या जीवनातल्या रणनीती बदलल्या पाहिजेत. एक कायम ध्यानात ठेवा, अडाणी व्यक्ती जितकं देशाचं वाटोळ करू शकत नाही तेवढा वेल एज्युकेटेड व्यक्ती देशाचं वाटोळ करतो. त्यामुळे इथून पुढे ध्यानात ठेवायचं. अगदी खूप विचित्र वातावरण सध्या देशामध्ये आहे. विविध कम्युनिटीज येतात, आपापले मत मांडतात, आपापले वेगवेगळे नेते येतात. पण कायम ध्यानात ठेवायचं, माझ्याकडून उभ्या आयुष्यात अशी कोणतीच गोष्ट घडणार नाही की माझ्या देशाचं सार्वजनिक संपत्तीची कुठेतरी हानी होईल, एखादी बस फोडली जाईल, एखादं कार्यालय फोडलं जाईल, यामध्ये माझा किंचितही सहभाग नसेल. ही आपण प्रतिज्ञा करायला पाहिजे. आणि लेकरांना तुम्हाला आज जाताना सांगतो, जोपर्यंत तुम्ही हृदयामध्ये संकुचित विचार ठेवता तुम्हाला कुठेच वाव नाही. पण ज्या वेळेस तुमच्या हृदयामध्ये व्यापक विचार येतील, जसे आमच्या माऊली म्हणतात, हे विश्वची माझे घर ऐसी मती जायची स्थिर किंबहुना चराचर आपण पैज झाला. ही वृत्ती आपल्या हृदयात पाहिजे. आज माझ्यासारख्या लेकराला कोणीही आमच्या गावातही मला कधी बोलवलं नाही हो शाळेत. मग इतक्या तालुक्याच्या अग्रगण्य असणाऱ्या तुमच्यासारख्या जे नॅशनल ठिकाणी जाऊन पारितोषिक मिळवणाऱ्या विद्यालयात बोलवलं जातं, याला काहीतरी कारण असेल ना. त्याला एकच कारण आहे, ते म्हणजे माझं माझ्या देशाप्रती असणारं अनन्य प्रेम. आमच्या माऊली पण म्हणतात, जो मज होय अनन्य शरण त्याचे निवारी मी जन्म मरण या लागी शरणागता शरण मीच एक. मग माऊली म्हणतात की अनन्य भावाने तुम्ही कुणाला शरण जा. मग फक्त देवाचं शरण जाऊन देवाच्या मंदिरातच शरण जायचं का? नाही महाराज, तुम्ही तुमच्या राष्ट्राप्रती शरण जाऊ शकता. जे युद्धभूमीवर मरण पावतात त्यांना नरकात जावं लागतं का? नाही. जे युद्धभूमीवर मरण पावतात ना त्यांना भक्तांच्या अगोदर सर्वोच्च स्थान असतं. मग आज मी गावोगावी जाऊन विद्यालयातल्या मुलांना जाणीव करून देतो ना, तुमचं कर्तव्य काय, तुमच्या आई वडिलांबद्दल तुमच्या मनामध्ये कोणतं स्थान असायला पाहिजे. मग देव मला डावलणार आहे का? तू कीर्तन करत नाही, गावोगावी जाऊन शाळेत काय करतोय? अहो, मी आजची पालक आणि आजचे विद्यार्थी या जनरेशन मध्ये जो गॅप निर्माण झालाय तो भरून काढण्याचा एक प्रांजळ प्रयत्न करतो. आणि यासाठी माझ्या हृदयामध्ये फक्त एकच उद्देश आहे की उभ्या आयुष्यात मला काही करता नाही आलं, मात्र एखाद्या जरी विद्यार्थ्याच्या मनामध्ये आपल्या आई वडिलांबद्दल विठ्ठलाची भावना निर्माण झाली ना, तरी पण मला विठ्ठलाचं दर्शन झाल्यासारखं झालं. एवढीच माझ्या हृदयामध्ये भावना आहे. आणि आपल्या सर्वांच्या वृत्तीने मला ते दिसतंय. आज मॅमचं कौतुक एकासाठी, ही तरुण पिढी कधी घडेल मॅडम? ज्या वेळेस तुमच्यासारख्या थोरांनी पोरांसारखं व्हावं आणि आमच्यासारख्या पोरांना थोरपण द्यावं, त्यावेळेस ही नवीन पिढी घडत असते. आज आमच्यासारख्या नवख्या युवकाला आज आपण इथं बोलवलं आणि हे थोरपण दिले, जे मी उभ्या आयुष्यात विसरू शकत नाही. आणि आपण सर्वांनी पण चिमुकल्यानं किती कौतुकाने, मी इथं आल्यानंतर मी काय, मला शब्द नाही. ते आपली ती उंची नसताना ज्यावेळेस आपल्याला लोक तेवढा सन्मान देतात ना, त्यावेळेस हृदयाची काय अवस्था होती ती मी आज अनुभवली. मग हे सगळं का घडतं? कारण की आमचे भगवान कृष्ण म्हणतात, जर तुम्हाला जीवनामध्ये कुठेही अपमानाला सामोरं जावं लागत असेल, निश्चित समजायचं की आमच्याकडून कधीतरी अधर्माचं कार्य घडलं. आणि ज्यावेळेस तुम्हाला अतोनात सन्मान दिला जात असेल त्यावेळेस समजायचं की माझं कार्य धर्माला धरून आहे. मग कदाचित त्या भगवंताची कृपा म्हणून तुमच्यासारख्या चिमुकल्यांच्या दृष्टीने साक्षीने आज आम्हाला हा बहुमान प्राप्त झाला. आणि येणाऱ्या काळामध्ये देखील आपल्या हृदयामध्ये हीच भावना ठेवा. अहो, काळजी वाटते, तुमच्या सारख्या लेकरांना पुण्यात गेल्यानंतर टार्गेट केलं जाते. मॅम, आता सध्या आमच्या शारदा लॉन्स मध्ये मोठा कार्यक्रम झाला, बाल संस्कार शिबिर. त्यामध्ये एक मॅम आल्या आणि त्यांचं क्षीरसागर मॅडम, तर त्या म्हणायला लागल्या की महाराज, माझे मिस्टर फेब्रुवारी मध्ये एक्सपायर झाले, अतिशय युवा असणारे, त्यांचा लेक 16 वर्षांचा मे मध्ये एक्सपायर झालाय, त्यांचं हॉटेल आहे. आणि म्हणाल्या की माझी लेक आता MBBS करते रशियामध्ये.
पण म्हणले महाराज मला इथे एक गोष्ट तुम्हाला सांगायची, आणि त्या आपल्या संस्थेच्या ठिकाणी मुलांना किराणा दिला 55,000 रुपयांचा. मला एक सांगायचे, त्या म्हणले की महाराज, म्हणलं ताई तुमची मानसिकता राहिली कशी, एवढं सगळं घडले. नाही म्हणले महाराज आता मला जीवनाचं खरं रहस्य कळलं, ती म्हणजे सर्वसामान्यांची सेवा. आणि मी म्हणलं मॅम मुलाचं झालं काय ते समजून घ्या. ते म्हणले माझा मुलगा 1ली ते 8वीत जाईपर्यंत मी रोज त्याला सोडायला जायचे, रोज घरी घेऊन यायचे. पण एकदा काय झालं, मग 9वीत गेलं तर तो मुलगा म्हणला आई माझा मी जातो, आणि तिथं माझी गफलत झाली. मी माझ्या लेकराला सोडायचं बंद केलं. पण माझ्या लेकराला शाळा सुटल्यानंतर गेटवर अशी काही मुलं यायला लागली जी मुलं श्रीमंत मुलांना, श्रीमंत मुलींना टार्गेट करतात. आणि त्यांनी आमच्या मुलांना सुरुवातीला चरस, ड्रग्स सुरुवातीला मोफत म्हणून दिले. आणि माझ्या लेकराला ही लत लागलेली मला अजिबात कल्पना नाही. सुरुवातीला मला पैसा मागायचं, कधी न मागणारा मुलगा पैसा का मागतो, आणि त्याला पैशाची डिमांड करायला लागली, माझ्याकडून पैसा घेऊन जायला लागला. अक्षरशः तो घरामधलं सोनं चोरायला लागला. मी त्याला विचारलं अरे झालं काय, पण तोपर्यंत परिस्थिती हाताबाहेर गेली महाराज. माझ्या लेकराला त्याशिवाय हाताच आहे ना. तो म्हणत आई मला ते घेतलं तर शांत वाटतं, अख्ख्या जगाला माफ करावं असं वाटतं. या वृत्तीमध्ये असणारा लेकरू 16 वर्षाचं काही दिवसांपूर्वी तो मरण पावलं. मग विचार करा, ह्या आपल्या लेकरांना कशाच्या मार्फत भुलवलं जाते, तर व्यसनाच्या मार्फत. मग या व्यसनापासून आपण दूर राहायला पाहिजे. हनी ट्रॅपच्या मार्फत आपल्या लेकरांना, युवकांना गफलत केली जाते, त्यापासून आपण दूर राहायला पाहिजे. हे सगळं कधी घडेल, ज्या वेळेस आपलं हृदय कुठेतरी समर्पित असेल. मग आपले डेडिकेशन कशावर पाहिजे, तर आपल्या राष्ट्रहिताबद्दल. आणि राष्ट्रहित, राष्ट्रसेवा म्हणजे मोठी कोणती व्याख्या नाही. राष्ट्रहित, राष्ट्रसेवा म्हणजे आधी लगीन कोंढाण्याचं, मग माझ्या रायबाचं. ज्यावेळेस एखादा मावळा शिवरायांना म्हणतो ना, म्हणजे म्हणतात नेशन फर्स्ट सेल्फ लास्ट, असं ज्यावेळेस तुमच्या हृदयामध्ये भावना असेल त्यावेळेस समजायचं की तुमच्या जीवनातला तुम्ही सर्वात पर्वणीसारखा विचार आपल्या हृदयामध्ये स्थित केलाय. सांगण्यासारखं खूप आहे, आणि तसंही तुम्ही एवढ्या हृदयापासून ऐकताय. पण किती बोलावं याच्यापेक्षा कुठं थांबावं हे ज्याला समजलं ती लोकांच्या हृदयामध्ये घर करतात. तर आज माझ्यासारख्या लेकराला, युवकाला आपण इथं बोलवलं, आपलं कौतुक करावं, आपले आभार मानावे तेवढे कमी आहेत. अशीच आपली आमच्यावर कायम दृष्टी राहू द्या. ज्या ज्या क्षणाला स्वप्नील महाराज आजही व्यासपीठावरून ऑन रेकॉर्ड सांगतो, पहा आजपर्यंत तुमच्या स्वप्नीलने, काल माळेगावच्या मोठ्या विद्यालय, मी फार्मसी विद्यालयामध्ये कार्यक्रम झाला, 3000 व्यक्ती होते तिथं, पालक विद्यार्थी सगळे. तिथेही त्यांनी म्हणले महाराज आम्ही एवढा मोठा सोहळा कार्यालयात आयोजित केला, आमचा त्याला 70-80 हजार रुपये खर्च झाले, पण जो याचा मेन सूत्रधार आहे त्यांनी 70 रुपये पण घेतले नाहीत. हे का नाही घेतले, कारण मला माहितीये की ही आमचे भगवंत धर्माचं किंवा संस्काराचं कार्य करत असताना जर तुम्हाला 4 रुपये जरी कमी पडले ना, तर जो धनाचा देव आहे कुबेर, त्याची मी बदली करून टाकल. आणि आजपर्यंत झळ लागली नाही पैशांची. काल 389वी शाळा झाली, आणि आता पुण्यामधल्या पण हा रणकंदन चालू आहे. मला दुसरं काहीच नाही पाहिजे. पण एक सांगतो, जर तुमच्या विद्यार्थ्यांपैकी एकाच्या जरी पालकांचे कोणी आर्मी मध्ये असतील तर त्या विद्यार्थ्यासोबत आपण कायम सेन्सिटिव्हली वागा, संवेदनशीलतेने त्याला रिस्पेक्ट द्या. कारण की तुमचे आई बाबा तुमच्या सोबत इथं असतील, पण त्या लेकराचे बाबा कधी त्याला कोणत्याच कार्यक्रमाला सपोर्टिव्ह राहणार नाहीत, उपस्थित राहणार नाहीत. त्याच्याबद्दल आपल्या हृदयामध्ये एक वेगळी सद्भावना पाहिजे. तर आज आपण इथं आम्हाला बोलवलं आणि आपण हा बहुमान दिला, तो चिरंतन माझ्या आयुष्यात राहील. जाता जाता एवढंच म्हणल की आज तुमचा स्वप्नील शून्य आहे, तुमचे स्वप्नील दादा शून्य आहेत, पण येणाऱ्या काळात जर त्या विठुरायाने माझ्यावर कृपा केली आणि अवघ्या महाराष्ट्रभर जरी स्वप्नील प्रसिद्ध झाला, तरी पण ज्या ज्या क्षणी आपल्या रेणुका मॅम आम्हाला आवाज देतील त्या त्या क्षणी आम्ही इथं आल्याशिवाय राहणार नाही, एवढा आपल्या सर्वांना शब्द देतो. आणि जाता जाता एवढंच म्हणल, कितने खुश नसीब है वे लोग, कितने खुश नसीब है लोग जिनका जीवन में ये मुकाम आया है, जिनका खून हमारे देश के काम आया है. रामकृष्ण हरी. धन्यवाद.